नमस्कार मित्रांनो, आपण आपल्या चॅनल स्वागत आहे. तर हर स्टोरी आपण सांगत आहोत कोणत्या गोष्टी काय सर्व नाही काल्पनिक कथा आहे. तुमच्या मनोरंजनासाठी हा व्हिडिओ आपण हर स्टोरी बनवतो मित्रांनो. चला तर मित्रांनो, आजचा आपला सिंपल व साधी व चांगली आपली हर स्टोरी सगळ्यांसमोर आपण चालू करणार आहोत मित्रांनो. चला तर मित्रांनो, तर खूप डरावणी होणार. तर मित्रांनो, आता पाहण्यास तुम्हाला छान वाटणार. तर आज आमचा हर स्टोरीचा टप्पा चालू करतो. काल्पनिक कथा आहे, कोणत्या गोष्टीचा काय संबंध नाही मित्रांनो. तर आमच्या चॅनलच्या फक्त एक मनोरंजन म्हणून पहा मित्रांनो, बाकी काही नाही मित्रांनो. फक्त मनोरंजन पहा, कोणत्या गोष्टीशी काही संबंध या गोष्टीचा नाही मित्रांनो. चला तर मित्रांनो, आपण आपली कहाणी सुरुवात करतो मित्रांनो. तर ही कहाणी आहे मित्रांनो एक वेगळी. एक छोटंसं गाव असतं मित्रांनो. त्या गावामध्ये अचानकच एक जात असताना एक माणसाला काही सगळ्या टायमाला जात असतो. जात असतो अचानक तर अंधार टायमावर एक आवाज येतो. अरे तुझे कुछ आवाज आ रही है यार? नहीं यार, आप इस अंधेरे में तो कोई दिख रहा नहीं यार, आवाज़ कहाँ से आएगी यार? मुझे इतना घना अंधेरा है, कोई दूर दूर तो कोई दिख रहा भी नहीं है और तुझे कोई आवाज़ सुना दे रही है? पागल तो नहीं हुआ तू? चल बकवास मत कर, चल साला टाइम खराब करता साला. चल मेरे साथ, खाली टाइम खराब. मध्ये चल मला कसं असं वाटायचं दोघं विचार करतात आणि पुढे चालायला चालू करतात. तर आज म्हणतं यार, आज वेगळंच काहीतरी वाटत आहे मला आणि खूप अंधार बी झालेला आहे आणि एवढ्या अंधाराचं आपण जाणं म्हणजे खूपच मला भीती वाटत आहे. आणि आपण एवढ्या अंधारातून आज मी कधीही असं वाटत नाही, पण आज थोडं वेगळंच वाटत आहे. काय वाटतंय यार तुला? म्हणजे आपण रोज आता हे झालेलं आपल्याला, तर हे जागा नवीन आपण वाटत चाललो आणि त्याच्यामुळे आपली भीती जी आहे आपल्याला वाटत आहे. हो म्हणते तर हा घाबरतो आणि पुढे चालू करतो. मग अचानकच त्या एक हे राहते मित्रांनो, पडकी एक कबर असतात. कबरेमध्ये ह्याचा सारच पाय त्या कबऱ्यात जाताना लागतो, ठेच लागतात मित्रांनो आणि खाली पडतो कचाळून. का झालं क्या लगा यार, पैर से दूर से यार बहुत बुरी लग रहा, क्या बोलता तुला? दिखा. अरे बाबा, तेरे पैर में जो कमाची जो चोट लगी है तुमको, ये लोग पट्टी बांध देंगे, ये लोग यहाँ को तो दिख रहा है चिंदी है वो बांध देंगे और निकल जाएंगे. यार देख के चलना चाहिए था ना, कहाँ देखना है यार, पूरा अंधेरा है, कुछ दिख रहा नहीं है. अपन जल्दी से जा रहे हो, कुछ भी नीचे कौन से अंधेरे में देखना है, पूरा दिखेगा तुला यार. मग जाऊ दे यार, मग काय करावं आपण. सर मग पुढे जाऊ, सर म्हणते गडबड कर, म्हणजे आता थोडं लवकर आपण जायचं, उशीर होत आहे. तर मग तेच झालं यार, मित्रांनो जाते आणि आपल्या घराजवळ थोडं दूर ह्याचं जे घर असतं मित्रांनो, थोडं जवळ येताना दिसते अंधारातून थोडंसं एक बल्ब चमकत लावून, आणि तिथं वो देखो हमारा घर थोड़ा उजाला चमक रहा है, लाइन टिक रही है, वहाँ अपना घर है. हाँ यार, बोलते आई सुबह घर में देखो बहुत अंदर था यार, वो थक गया मैं, बहुत जल्दी नींद आ जाएगी मुझे. चलो हे आ गए हमारे घर. जाते मित्रांनो घरी आराम झोपते. झोपल्याच्या नंतर झोपत होता तसं त्याला एक लगेच त्या स्वप्नामध्ये जाते मित्रांनो. स्वप्नामध्ये गेल्यानंतर त्याला काही वेगवेगळे हास्य दिसत, ठेस लागून त्याला जे ठेस लागल्याच्यानंतर त्याला वेगळं काहीतरी अनुभव वेगळाच येत होता. वेगळंच काहीतरी स्वप्नाचं वेगळंच काहीतरी दिसा लागतंय, वेगळंच काहीतरी सगळं होत राहते मित्रांनो. आणि अचानक होतो का माहिती माणसाला, आणि अचानक मला खूपच भीती वाटत आहे यार. भरपूर स्वप्न केले, स्वप्न पडत होते मला, आणि मला काय समजा नाही खैर को बहुत ही डर लग रहा था यार. कुछ डरावना सपना देखा होगा यार, मैं सो जाओ, थोड़ी देर में ही अभी सवेर हो जाएगी, सो जाओ. तो 3 वाजता उठा होता. मग आता ह्याचा तयार होत होता. लोग तो सकाळी उठत यार, म्हणजे क्या है यार, म्हणजे सर बहुत दर्द कर रहा है और कुछ नहीं आ रहा है यार. म्हणते तुम्हें चलो जो भी हुआ देखेंगे उठे आगे. तर मित्रांनो, मग आता हे रेग्युलर वेगवेगळ्या पुन्हा अचानकच एक दिवशी कुठं एका जागेत झोप येतं, उठं आणि मग त्याला कुठं चलं जातं. तर अचानकच
पोहोचतो तर म्हणते, अरे दोस्त कहाँ जा रहे हो, क्या हुआ क्या हुआ? अली दोस्त म्हणते, अरे मैं यहाँ कहाँ से आ जाऊँ, तुम नींद नहीं चलते है दोस्त, क्या क्या हुआ तुम्हें, ऐसा क्यों कर रहे हो? मुझे अजीब अजीब हरकतें कर रहे हो, क्या हुआ? कुछ नहीं यार, समझ नहीं आ रहा मुझे, हमें कहाँ तो तांत्रिक के पास जाना पड़ेगा मुझे, तुम्हें कुछ तो हो रहा है और कुछ समझ नहीं आ रहा नहीं यार, जब से वो चोट लगी है तुम्हें तो कुछ अजीब अजीब हरकतें कर रहे हो और कुछ अलग महसूस कर रहे हो। तुम्हारी बात बिल्कुल ठीक है। जाएंगे और वो तांत्रिक को दिखाएंगे क्या है क्या नहीं। तांत्रिक दूर हट जा मेरे नजर से, दूर हट जा। क्या हुआ तांत्रिक साहब? तेरे अंदर दुष्ट आत्मा है, तेरे अंदर दुष्ट आत्मा है। तांत्रिक जी हमें हम आपके पास आए हैं, अपने चरण में आए हैं, हमें हमारा कुछ तो इलाज कीजिए। हम बहुत दूर से आए हैं, हमारा दोस्त और मैं बहुत परेशानी में हूँ। तो ठीक है, बैठ जाओ। मित्रांनो आता दोघं खाली उपस्थित आणि ह्याच्यामध्ये आता सुरुवात होते, बोल कहाँ से, क्या हुआ था तेरे साथ, बोल। मतलब कुछ भी नहीं, हम जा रहे थे अंधेरे से और अचानक इसका पैर फिसल गया और इसको पैर में चोट लगी। जाके देख, जहाँ चोट लगी है तेरे पैर को वहाँ क्या है, जाके देख और मेरे को आके बोल। उठ जा, जा यहाँ से। जाते मित्रांनो आणि बघते तर काय तरुण खूप जुनी कबर असतात, खूप जुनी कबर असतात। ती कबर प्राचीनची असतात। ते म्हणते क्या था, म्हणते साहेब ती एक कबर होती, त्याच्यावर ठेच लागली। हाँ वही आत्मा है वो जो कि इसके शरीर में प्रवेश करना चाहती है। तो हम क्या करें? तुमने बहुत बड़ी गलती कर दी है, उस पे पैर रखे। तो अब क्या करे साहब? है कुछ तो हाथ निकालना पड़ेगा। तुम्हारे किसी से दुश्मनी है? नहीं। किसी से झगड़ा है? नहीं। किसी को मारा है? नहीं साहब। अच्छा बच्चा, मैं जो भी बोलता हूँ गौर से सुन लो। तुम्हारे अंदर एक रूह प्रवेश करने की कोशिश कर रही है और तुम्हें ये जानना होगा वो कौन है और क्यों आ रही है तुम्हारे शरीर में। तुम्हारे शरीर का इस्तेमाल करके कुछ तो करना चाहती हो। तो बाबा हमें क्या करना पड़ेगा? हाँ ये बात ठीक है। ये जो भसम, बाबा का भसम जो भी आता है हमारे पास खुश होके जाता है। बंदे जा, भगवान देखो तेरा भला करेगा। तो आएगा मेरे पास आ। हाँ बाबा, बल्कि ये जो आत्मा है इसकी आत्मा को शांति नहीं मिली, इसलिए तुम्हारे जैसे ठोकर लगी वैसे तुम्हारे पीछे दौड़ते आया वो। हाँ बाबा। तो बच्चे अभी जब वो तुम्हारा अंदर प्रवेश करेगा ना तो तुम्हें पता चलेगा क्या हो रहा तुम्हारे साथ। तो अभी ये कुछ मैं दे दूं, वो समाहित ये जो है ताबीज, ये तुम बांध के रखो जब तक के लिए मैं तुम्हें ये दे रहा हूँ। ठीक है बाबा। फिर भी सावधान रहना। अच्छा मग दोघं तिथून जातात मित्रांनो, तुमचा ऑलरेडी का मित्रांनो आता जाते त्या दिवशी असंच स्नान वगैरे केलं असेल तर त्याची ताबीज पडल्यानंतर अचानक त्याच्या आत्मा अंगामध्ये प्रवेश करतो मित्रांनो। प्रवेश करताच हा वेगवेगळ्या बोला चालू करतो।
अजीब अजीब हरकतें कर रहे हो यार, क्या बात है? क्यों? मुझे जाना है, मुझे जल्दी हुई. मित्रांनो हा अचानकच जातो की जागी आणि एकाच्या घरी जाऊन अचानकच तुमने मुझे पहचाना? मैं हूँ तुम्हारा शोर. कौन है? मैं तुम्हारा राजेश. राजेश कौन रहा? मेरे पति की बात कर रही हो तुम? उसको मरे तो 4 साल हुए. तुम कौन हो? तुम्हें नहीं पहचानती मैं मुझे क्यों झूठ बोल रही हूँ? हाँ, अभी सब म्हणते जाए. मैंने आईने में देखा तो मेरा शरीर दूसरे का रहता हूँ. फक्त शरीर दुसऱ्याचा आता. मुझे प्राची समझ की कोशिश करो. मुझे किसी तो मारा है और मुझे कौन मारा है मुझे समझ में नहीं आ रहा है. मैं नहीं जानती. चले जाओ तुम यहाँ से. कौन हो? परेशान करतो. मग हे काय करते नजर ठेवायचं पुढच्या घराकडे. जसं अंगात आले तसं जातो आणि तिच्याकडे लक्ष ठेवतो. पाहतो तर कोण तर त्याच तिचा पतीचा याद असतो. बघतो मित्रांनो, त्या आठवण येते मित्रांनो. त्यानं जात असते. मित्रांनो ह्यानं अचानकच पाहता तर दुसरं कोणतं जात असते त्याच्या बायकोच्याकडचा मित्र असते मित्रांनो. मग आता ते कोण रोज प्राचीकडं आपल्या पत्नीकडे रोज कोण जाताना तिथं बघते म्हणते मित्रांनो. बघितल्याच्या तर म्हणते क्यों क्या हुआ, वो तो आदमी आया था और वो कह रहा था कि मुझे कोई तो मारा है और कोई तो होगा, तुम क्यों फिक्र कर रही हो, वो तो मरे 4 साल हुए, भूल जाओ, रास्ते काटा था हटा दिया हमने उसे. आता मैंने म्हणतो ओळखूचा आत्मा म्हणजे शरीरात असते प्रवेश मैंने ओळखून घेता था. मुझे मारने वाला और ये दोनों ही बच सकते थे. हम दोनों ने मिलके ही उसे रास्ते में से हटाया. फिर ये कौन आदमी आया था हमको पूछताछ करने के लिए? होगा कोई तो गैर आदमी चुप पूछताछ करके जायजा हड़प करने वास्ते, पैसे के वास्ते, चुप डराने के वास्ते आया होगा. ऐसे किसी भी बातों में मत आओ. ह्यानं गुपचूपमध्ये त्याच्या शरीरामध्ये असं आत्मा जे असते तर ऐकून घेतो. तुमने जिस पे भरोसा किया उसने धोखा दिया. नहीं छोड़ूंगा मैं, किसी को नहीं छोड़ूंगा. तर मित्रांनो मग कळतं मित्र आता ह्याच्या पुढे जसं घरी येतं तर तसं ह्याचा मित्र तांत्रिकला म्हणतो. तांत्रिक गुणांतून ते देश कसा राजीबाई भारत तंत्र साधु को बचा लो. हाँ मैं जरूर बचाऊंगा. जय काली कलकत्ते वाली तेरा वचन न जाए खाली. आ इधर आ. बाबा मुझे जान दो. तू इधर आ. बैठ मेरे साथ बैठ. बाबा मुझे जान दो. आज के लिए जान दो. मैं अभी कभी भी शरीर नहीं होऊंगा. मैं जान दो. क्यों तेरी वजह क्या है आने से, मुझे बोल. बाबा मुझे धोखे से मार दिया गया है और मैं जब से उसी जंगल में मुझे मार के काट दिया गया है और किसी को पता नहीं चला. मेरा नाम राजेश था और मुझे धोखे से बीवी ने उसके जो दोनों मिलके मुझे मारा है. मैं उसका पति हूँ. मैं रास्ते में इसलिए मुझे हटा किया वो दोनों. अच्छा तो तुम्हारे साथ बहुत ही नाइंसाफी हुई. कुछ पल के लिए तुम्हें मौका देता हूँ और इसको क्यों पकड़ के बैठे हो? मुझे कोई चारा नहीं. थोड़ा समय दीजिए. तो अच्छा ठीक है. कल मेरे साथ बहुत नाइंसाफी है और मुझे मार दिया गया. तुम्हारी बात सुन के मुझे भी बहुत दुख आती. अच्छा मित्रांनो जातो हे मित्रांनो त्याच्या चोरमध्ये फक्त मित्रांनो आपलेच घात करणारे आपली बायको आणि तिचा प्रियकर दोघांनी फक्त मित्रांनो आणि किसी को नहीं छोड़ूंगा. जान से मार दूंगा तुम्हें जीने का हक नहीं है. तुम्हें मौत की सजा होगी.
भागो कोण तिच्या गच्चीला पकडतो मित्राबाई बायकोच्या आणि जागी ठार मारते म्हणते. आणि मग जसं तिचा ब्रेकर येते दरवाजा वाजते, तिची बॉडी जी आहे मित्रांनो बाथरूम ठेवते, लगेच तिचं ब्रेकरला आलं की तिला मी धरून गळावळ त्यालाही मारतात मित्रांनो. जसं मारत मित्रांनो, तुमने मुझे लोके से मारा था म्हणते, या राजेश आले की माफ कर, मुझे माफ करो म्हणत मित्रांनो त्याला गोळी लावून फाशी घेऊन मारत मित्रांनो. जसं मारत तसं त्याची आत्मा तिथून मुक्त होती मित्रांनो. मुक्त झाल्याच्या तरीतून जसं शरीरात प्रवेश करतो उठते मित्रांनो. मग का जाते त्या तारीख अभी तुम मुक्त हो चुके हो, मतलब तुम्हारे अंदर से आत्मा चली गई होती और वो दोनों ही मारे गए होते, जिसने तुम्हें तुम्हारे अंदर वो आदमी आके वो दोनों को मार के चला गया होते और उसको मुक्ती मिल गई होती. तो मित्रांनो ही कहाणी फक्त काल्पनिक होती, कोणत्या गोष्टीचा काही संबंध नाही. मी फक्त तुमच्या मनोरंजनासाठी ही कहाणी घडवली मित्रांनो. फक्त एक तुम्ही मनोरंजन म्हणून पहा, कोणत्या गोष्टीशी कशाचाही काही संबंध नाही मित्रांनो. चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू. बाय बाय मित्रांनो. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ आपला तुम्हाला सगळ्यांची खूप छान झाला असा वाटला. बाय बाय मित्रांनो. तर अशा स्टोरी हर स्टोरी आपल्या चॅनलवर तुम्हाला सदा पाहायला भेटतो मित्रांनो. चला तर मित्रांनो बाय बाय.